नमस्कार. आम्ही सर्व मैत्रिणींना साताराला गेलो होतो कास पठारवर. तर पहिलं आम्ही नारायणी धाम केलं, नंतर तिथून गोंदवले महाराजांच्या मठात गेलो, मठात दर्शन घेतलो आणि संध्याकाळी कास पठारवर गेलो. आम्ही मैत्रिणी होतो, 16 जणी होतो. खूप मजा केली, खूप फोटोज काढले आणि धमाल धमाल म्हणजे पूर्ण धमाल. तर आम्ही कास पठारवर फिरलो आणि नंतर तिकडचे सीन्स आहेत ते पण केले. 2 दिवसाची आमची ट्रीप होती, पण आम्ही एवढी मजा केली ना, त्यामुळे सगळ्या मैत्रिणींबरोबर जायला जी मजा आहे ना ती कुठेच नाही. आणि त्यात आमचा बस चालक छान होता. आम्ही सह्याद्री पुष्प म्हणून एक हॉटेल आहे तिकडे राहिलो होतो. कास पठारवरच आहे. छान आहे, फूड छान आहे, हॉटेल्स छान आहेत. त्यांचे हॉटेल्स पण चांगले होते. बाहेर जरा खेळायला, म्हणजे आम्ही लहान मुलीच होतो ना, तर आम्ही मस्त मजा करत होतो. आणि रूम्स चांगल्या आहेत तिकडे. पाणी पण आंघोळीचं पाणी वगैरे व्यवस्थित, म्हणजे खाणं पिणं सगळं मस्त मजा केली. पहिले आम्ही ना आपल्या मुंबईवरून कार केली, गाडी केली, म्हणजे बस केली आणि बसमधून आम्ही 16 जणी निघालो. आता तुम्हाला बस दाखवते. पहिले आमचे फोटो बघा कसे छान 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 मजा. हे बघा, आम्ही बस केली आणि बसमधून आम्ही पूर्ण. आता आपण इकडे आलेलो आहोत कास पठार. पार्किंगचे आपल्याला गाडी इथे उभ्या करून त्यांच्या बसनी मध्ये 1 किलोमीटर जावं लागतं. ही त्यांची बस आहे, त्याच्यातून आम्ही 1 किलोमीटर आतमध्ये जाणार आहोत आणि आपल्या गाड्या सगळ्या बाहेर ठेवाव्या लागतात. आम्ही कास पठारला आलेलो आहोत. माहिती सांगतायत. हे ना व्हाईट कलर धनगरी फेटा बोलतात. गेंद धनगरी फेटा. धनगरी फेटा. धनगरी पेठा. पेठा काय लिहिलंय? पेठा म्हणतात. फेटा. ओके. हे जे व्हाईट आहे ते म्हणतात. तुतारी म्हणून फुल आहे हे. हे बघा ती फेटा कसला? धनगरी पेठा. धनगरी पेठा. आणि हे छोटी छोटी आहेत, याला सीतेचे अश्रू असं म्हणतात. बघा, ब्ल्यू कलरची दिसत आहे. तुतारी आणि सीतेचे अश्रू. हे तुतारी. ही तुतारी. मिकी माऊस. खूप छान छान फुलं आहेत जास्त फुलं आहे तिकडे. हा, आम्ही सकाळी 8 वाजता सुरुवात केलेली आहे बघायला. गाईड घेतलाय. अनिता, आवडली फुलं? मस्त आहे एकदम. वसुधा, पण आवडली? खूप छान आहे. हाय हाय आशा. तुझ्यासारखी छान फुलं. हो, थँक्यू. कधी आलात विचारायचं परत. हा, हाय. ही 3 पिवळी फुलं दिसतात, त्याला सोनकी असं म्हणतात. हा सगळा गौरी तेरडा आहे बघा. गौरी तेरडा यानेच हे कास पठार जास्ती भरलंय. आणि सफेद फुलं आहेत वेगवेगळी, खूप सुंदर दिसते. आता हा गौरी तेरडा आहे, जसा आपल्याकडे असतो ना तसाच, पण याचा कलर एवढा सुंदर. आणि दुसरे अजून वेगवेगळ्या कलरच्या गौरी तेरडा होता. आता ही बघा, ही सगळ्यांचे मी फोटो काढलेत. फोटो काढल्यावर ते फुलं एवढी सुंदर दिसतात ना, सुंदरच, म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेची हे आहेत. आता औषधी पण वनस्पती याच्यात बऱ्यापैकी आहेत. म्हणजे जे आपण खाल्ल्यावर ज्याला अपचन होते त्याच्यावर पण एक औषध त्यांनी सांगितलं. याला फेटा असं बोलतात, व्हाईट फेटा. हे बघा, हे मिकी माऊस आहे. तर अशी तरी आम्ही गेल्यावर ही काही झाडं हा शतावरी आहे. काही झाडं एकदम छोटी आहेत. अजून जर थोडे दिवसांनी गेलो असतो तर थोडी मोठी दिसली असती, पण आम्हाला फुलं भरपूर दिसली. आणि फुलांमध्ये फोटो काढायला पण मजा आली, कारण का सगळीकडे ब्ल्यू असं दिसत होतं. रश्मी आणि फोटो काढते, व्हिडिओ काढते. असं बघा, एकदम काही ठिकाणी गर्द झाडी आहे पूर्ण. हे बघा, खूप फोटोग्राफर मोठ्या प्रमाणात येतात इकडे आणि बारीक बारीक फुलांचे
एकदम छान छान फोटो काढतात. खूप चालतोय आम्ही, जवळजवळ आता 1 किलोमीटर चाललोय. त्याला वापरतो ते दगडफूल. तर कातळावर आहे आणि काही आपल्या उंची एवढी, अर्ध्या उंची एवढी आहे. प्लेन अशी नाही आहेत का, कडकशी आहेत ना. सगळं आता एवढं आपल्या कमरे एवढं झालेलं आहे. सगळीकडे निळी 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 फुलं आहेत. परत आम्ही साईड सीन्स केले. तिकडे एक मोठा धबधबा आहे, तो धबधबा बघितला. धबधब्याच्या खाली खूप भरपूर पाणी होतं, काही जणी आत पण गेल्या. आणि नंतर एक घाटाई देवीचं मंदिर आहे, तिकडे गेलो. परत एक तिकडे मठ आहे, त्या मठाला भेट दिली. सुंदर सुंदर फोटो काढले. जेवण पण एवढं उत्तम होतं, नॉनव्हेज व्हेज काही दोन्ही सुंदर होतं. आणि नंतर डान्स प्रोग्राम केला. खूप जणी छान नाचले, आम्ही सर्वजण नाचलो, धमाल केली. अशा तऱ्हेने आमच्या ही पिकनिक एकदम मस्त झाली, छान झाली आणि मेमोरेबल झाली, आठवणीत राहील अशी झाली. सगळ्या मनापासून डान्स करत होते.